रिस्कला खूप वेळ झालाय. तर प्रत्यक्षात आपण या मॅचला सुरुवात करतोय. चला वेळ नाही घ्यायचा, आपण खूप वेळ घेताय. तर राजेश वाशिवले गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 1 चं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. ही मॅच आपण खेळतोय मुरजीवाडा विपक्ष वाशिवली. पहिला बॉल बॅकफुट वरती जाऊन बॅटची कडा सर्कल मध्ये, क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागच्या बाजूला. शॉर्ट थर्ड मॅन आहेत, त्यांनी बॉल अडवलाय. फेक केली जाईल. एक धाव धावफलकावरती आली आहे. अगदी एक धाव धावफलकावरती ज्या वेळेस आली मित्रांनो त्यावेळेस आपण चर्चा केली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याही एक या आकड्याच्या महत्वाबद्दल आपण चर्चा करूया. परंतु इथे एक धाव झाली आहे. स्ट्राइक रोटेट केलाय. ही चांगली जमीची बाजू टीम मोर्चेवाडासाठी. अगदी पहिल्या बॉलवरती धाव त्यांनी अंकित केली आहे. फुल्लरलिनचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा. सेम रिझल्ट. क्षेत्ररक्षक तेच आहेत, फेक करतील. एक धाव येते. विकास यांनी आतापर्यंत 2 बॉल अडवले त्या रिझन मध्ये. आता मात्र हा बॉल अडवताना थोडेसे घसरले होते, परंतु बॉल अडवलाय. 2 बॉल 2 धावा धावफलकावरती आल्या आतापर्यंत. ज्यावरती आपण या मॅच बद्दल चर्चा करतोय, ही देखील मॅच तुम्हाला लो स्कोरिंग पाहायला मिळेल, कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये धावा तितक्याशा होत नाहीयेत. फुल टॉसला माफी नसेल. इट्स गोईंग गोईंग गोईंग. आणि इथे मात्र पहा सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. जसा मात्र लोण्याचा गोळा हातातून पडतो खाली, तसा मात्र हा झेल पडलाय. अगदी ज्या वेळेस हात क्लोज करायचे होते त्यावेळेस हात खुले राहिले आणि बॉल अगदी हातातून उडला आणि तो खाली पडला. बॅटची कडा आहे की काय हा प्रश्न असताना पंचांनी दाद मात्र फेटाळली. हा बॉल अगदी कव्हरच्या डोक्यावरतून बॉल जाईल डीप कव्हर पर्यंत. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, त्याला अडवतील आणि त्यानंतर मात्र बॉल टाकतील. तोपर्यंत आणखी धावफलकावरती 2 धावा इथे धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती लागल्या. आजचा दिवस खूप खास आहे आपल्यासाठी, कारण आजचा दिवस आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि ती माय मराठी, ती आपली बोली, याच्याबद्दल नक्कीच आपण चर्चा करूया. कारण आजचा दिवस का आपण राज्यभाषा मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो. व्हाईट बॉलची सांगता होतीये. तर मित्रांनो आजचा दिवस ज्यावेळेस आपण चर्चा करतो की कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि यांचा जन्मदिवस आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करत असतो. मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आज आणि त्याचा औचित्य साधून आपण राज्यभाषा दिवस साजरा करत असतो. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. फेक केली जाईल. धावफलकावरती आणखी 2 धावा येतील. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरलं, जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं, या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला एक व्यक्ती होण्याची जिने शब्दांची परखण केली, आज तिच्या प्रती आदर व्यक्त. धावफलकावरती जातो. 8 धावा धावफलकावरती. नवनाथ वाशिवले गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रशांत सज्ज होईल. क्रमांक 2 चं षटक चाललं. वेळ नाही घ्यायचा टीम वाशिवली. आपण खूप वेळ घेताय. विनंती असेल फक्त 20 मिनिटं आहेत तुम्हाला एका इनिंग साठी.
याची दक्षता आपण घ्या, कारण वेळेचं निर्बंध आहे, कारण अगदी 5 वाजता आपल्याला टुर्नामेंट संपवायची आहे. आतापर्यंत मला वाटते तुम्ही आपण ज्यावेळेस नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये अनेक स्पर्धा घेतो, परंतु अशी कोणतीही स्पर्धा नाही की जी ते मात्र ती 5 वाजता संपली, परंतु ही स्पर्धा 5 वाजता संपवायची आहे. म्हणून आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. 360 ग्राउंड आहे, वेळ मॅचला नक्कीच लागतोय, परंतु आपण सहकार्य करा. फुल टॉसला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत हो आहेत, डीप मिड विकेटला धावत गेले, अडवण्याचा प्रयत्न फसला, बॉल सीमारेषा पार फरार. मी धावा 4, येतोय चौकार. ज्यावरती मी चर्चा केली, खूप चांगला प्रयत्न डीप मिड विकेटला झाला, बॉल हाताला चाटून गेला. ज्या वेळेस आपण चर्चा केली या स्ट्रोक बद्दल, तुम्ही फुलटॉस बॉल टाकणार तर या खेळपट्टीवरती आणि क्रिकेटच्या कोणत्याही खेळपट्टीवरती या बॉलला कधीही माफी दिली जात नाही. फक्त तुमचं टायमिंग फसलं तर मात्र खेळाडू स्ट्रोक थोडासा मिस्टम पाहायला मिळतो. पुन्हा एकदा शपल लावून खेळलेला बैठक स्ट्रोक आहे. बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप मोठं अंतर करून पार करतील की काय, बॉलला अडवतील, परंतु अंतर पार केलं, परंतु बॉलला अडवू शकले नाही. या मिळालं धावा 4. खूप चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅट प्रशांत करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत ते. अगदी त्यांनी आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिलंय टीम मुर्जीवाड्याला. सुरुवात चांगली केली आहे. ज्या वेळेस सुरुवात चांगली झाली त्यावेळेस आम्ही चर्चा केली. चला व्हॉलेंटियर्स बॉल द्या. आयोजकांना विनंती असेल की आपण बॉल पंचांकडे सुपूर्द करायचा आहे. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली अर्थात यश. हे कित्येक वेळा आपण चर्चा केली आहे, कारण मित्रांनो एखादं शर्ट असतं आणि त्या शर्टचं पहिलं बटन जर चुकलं तर बाकीची बटणं आपोआप चुकतात, आणि शर्टाचं पहिलं बटन जर बरोबर लागलं तर बाकीची बटणं आपोआप लागतात. म्हणजे सुरुवात तुम्हाला चांगली करणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला जर तुम्ही चुकता तर येणाऱ्या इनिंग मध्ये तुमचा डाव थोडासा लडखडताना पाहायला मिळतो. एक इनिंग झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये दुसरी इनिंग असते. क्रिकेटमध्ये तुम्हाला 2दा संधी मिळते, पहिलं सत्र आणि दुसरं सत्र. असं क्रिकेटमध्ये 2 सत्र आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही सत्रांमध्ये तुम्ही चांगला खेळ करू शकता. बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली. क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मधून बॉल ट्रॅव्हल होईल, पाठमोरा करतील, बॉलला पकडतील, टाकतील. तोपर्यंत धावफलकावरती 2 धावा अंकित होत आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या. ही आतापर्यंतच धावफलक आहे. ज्याच्या वेळेस मी चर्चा केली आहे, या मैदानावरती जसं मात्र उन्हाचा कडाका वाढत जाईल, जसं मात्र खेळपट्टी तापेल, तसं मात्र धावांचा पाऊस तुम्हाला बघायला मिळेल. कालच्या दिवसांमध्ये चर्चा मी केली की 22 धावा देखील चेस होऊ शकल्या नाही, पाठलाग त्याचा होऊ शकला नाही. म्हणजे 22 धावांचा देखील बचाव तुम्ही या मैदानावरती करू शकता. ताळमेळ चुकला, यस नो वेट, चुकीच्या एंडला फेक, नॉन स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा पोहोचले. आणखी एक धाव येईल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रशांतने काय खेळ दाखवला आणि दुसऱ्या बाजूला राजकुमार. 19 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्हाला राजकुमार पाहायला मिळतील. गोलंदाज नवनाथ वाशिवले गोलंदाजी मार्गवरती आहेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, मिड ऑफ, त्याच्या खाली जाऊन पोहोचले, हो पोहोचलेत, पकडले कॅच. धक्का क्रमांक 1 राजेश यांनी पकडले कॅच. धक्का क्रमांक 1 टीम मुर्जीवाडा यांना. राजकुमार बॅक टू द पवेलियन. तर या बॉलला अगदी मिड ऑफला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र, आणि याच्यावरती आणखी एक धाव येईल.
20 धावा धावफलकावरती आल्या. मॅच रंगली आहे टीम वाशिवली विपक्ष टीम मोर्जीवाडा. ही मॅच रंगली आहे. 20 धावा धावफलकावरती आल्यात आणि ज्यावेळेस मी चर्चा करतोय की आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज मराठी राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतोय. जी भाषा आपण बोलतोय कोसाकोसावरती या भाषेची रंगत तुम्हाला पाहायला मिळते. धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीच्या रनवे वरती स्वप्नील यांना बोलवलंय. जीवनामध्ये मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचंय तर प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, टेम्परामेंट, एनर्जी, क्लास, तंत्र, मेहनत या सर्व गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतात. वैयक्तिक जीवन देखील तसंच आहे. तर इथे मात्र ज्यांचं शुभ आगमन झालंय मित्रांनो, माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रतोद माथाडींचं झुंजार नेतृत्व आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत आम्ही मंचावरती करतो. अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी, कला, औद्योगिक, क्रीडा, शैक्षणिक, समाजसेवेमध्ये ज्यांचं अमूल्य योगदान तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं असं आदरणीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर आदरणीय गणेशजी शिंदे साहेबांचं देखील आगमन झाले. मंचावरती त्यांचे स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच रंगली वाशिवली विपक्ष मोर्जीवाडा. धावफलकावरती जातो 21 धावा धावफलकावरती धावा लागल्या आतापर्यंत. नक्कीच मंचावरती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रतोद माथाडींचं झुंजार नेतृत्व विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. इथे मात्र आणखी एक धाव येते. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं शुभागमन झालंय. शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन जातो या मॅचच्या दिशेने. एक चांगलं बॅटल रंगलंय, एक चांगलं वॉर रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटचं बॅटल, हे क्रिकेटचं वॉर आहे. बॉलर तयार. उजव्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलची घोषणा. याच्यावरती आणखी एक अतिरिक्त धाव येते. 23 धावा 23 आतापर्यंतचा धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. जीवनामध्ये जे व्यक्ती यशस्वी झालेत, ज्यांनी चांगलं यश प्राप्त केलंय, यशाची नक्की व्याख्या काय आहे? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस? यशाची व्याख्या काय आहे? ज्यांनी वेळेचा पुरेपूर उपयोग केलाय, जे काळावरती स्वार झालेत, त्यांनी यश प्राप्त केलंय. उजव्या बाहेरचा बॉल, पंचांनी बोट उचललंय. फलंदाज इथे मात्र माघारी येतील. आणखी एक धक्का टीम मोर्जीवाडाला. राहुल मैदानाच्या बाहेर जातात. म्हणजे प्रत्येकाने आपल्या यशाची व्याख्या तयार करायला हवी जीवनामध्ये. ज्यावेळेस स्वतःच्या यशाची व्याख्या तुम्ही तयार कराल ना, जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आनंदा, माफ करा, बॅट्समन आनंदा मैदानाच्या आतमध्ये चाललेत. षटक क्रमांक 3 स्वप्नीलचं प्रगतीपथावरती आहे. चला, यानंतर टॉस साठी यायचं आहे. टीम पसरणी विपक्ष टीम रेणावळे. आपला टॉस केला जाईल. फुलटॉस बॉल, त्याला मात्र चांगली दिशा. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक आलेत, फेक करतील. आणखी एक धाव धावफलकावरती येईल. 24 धावा धावफलकावरती लागल्या. आणि ज्यार्थी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन झालं, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी साहेबांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांना खूप चांगलं सहकार्य असतं. अनेक क्षेत्र जर तुम्ही घ्या, कला, क्रीडा, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये साहेबांचं खूप चांगलं काम तुम्हाला बघायला मिळतं या राजकीय पटलावरतून. अगदी साहेबांच्या ज्यावेळेस कामाचा आपण उल्लेख करतो, स्ट्रोक खूप चांगला आलाय. आपण नक्कीच साहेबांबद्दल चर्चा करूया. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत धावफलकावरती आणखी धावा जुळल्या जातील. ज्यावेळेस साहेबांबद्दल मी चर्चा करतो, अगदी गावापासून, सातारा जिल्ह्यापासून अगदी नवी मुंबई पर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला
तर नक्कीच साहेब कधी एक दिवस गावाला असतात, रात्री नवी मुंबईला असतात, म्हणजे खूप सारा मोठा प्रवास साहेबांचा तुम्हाला आम्हाला बघायला मिळतो. 27 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत 27. नाही निलेशजी, आपण एक गोष्ट आवर्जून आता सांगायला हवी की कारण या स्पर्धा होतात, परंतु ज्यावेळेस साहेब कोरेगाव क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत होते, परंतु आता मात्र जावलीकरांचं भाग्य आहे, कारण साहेब खऱ्या अर्थानं जावलीमध्ये जास्त लक्ष देतात. प्रत्येक स्पर्धेला साहेबांची उपस्थिती बऱ्याच वर्षानंतर, कारण ज्यावेळेस खेळाडूंना मार्गदर्शन हवं असतं, कारण साहेबांकडे आशेने पाहिलं जातं. प्रत्येक माथाडी वर्ग असू द्या, खेळाडू असू द्या, आणि एक भाग्य आहे पुन्हा साहेब जावलीमध्ये कार्यरत झालेत, त्याबद्दल खूप खूप आभार असतील साहेब. आपलं लक्ष खूप असणं गरजेचं असेल. नक्कीच एक आणखी एक गोष्ट सांगेन की ज्या प्रकारे साहेबांचं योगदान राहिलंय, कालच्या दिवसामध्ये मला वाटतं गांजे इथे एक पॅनलची निवडणूक झाली, अगदी 11-0 साहेबांचं पॅनल विजयी झालंय. म्हणजे साहेबांचं यश आहे त्यांनी केलेलं आतापर्यंत. आणि ज्या अर्थी कोरेगाव मध्ये 13-0 आपण पाहिलं, म्हणजे साहेबांनी दिलेलं एक अमूल्य योगदान आहे या सामाजिक क्षेत्राला. धावफलकावरती जातो, 30 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. तर आवाज कोणाचा आवाज. 30 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. आजचा दिवस ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय, आज मराठी राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आज असतो आणि त्यांचा जन्मदिवस आपण राज्यभाषा मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे आणि या दिवशी साहेबांचं शुभागमन या मंचावरती झालंय. अनेक स्पर्धांना ज्यावेळेस मी चर्चा केली की अगदी गावापासून या नवी मुंबई पर्यंत आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धांना साहेबांची हजेरी असते, अनेक सामाजिक कार्यक्रम असतील, याच्यामध्ये साहेबांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. डावीष्टी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलची घोषणा. आणखी एक धावफलकावरती जोडली जाईल, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आणि त्याचबरोबर +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण अंकित करतोय. 32 धावा धावफलकावरती लागल्या, 32 आतापर्यंतचा धावफलक आहे. या बॉलला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील, हो पोचलेत बॉलच्या पाठीमागे, त्याला पात्र बॉलचा पाठमोरा करतील. आणखी एक धावफलकावरती होईल. मॅच वाशिवली विपक्ष मोरजीवाडा. तर यानंतर आपण टॉस साठी यायचंय. टीम पसरणी विपक्ष टीम रेणावळे, टॉस साठी प्लीज या. तर व्हाईट बॉलची घोषणा होतीये. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे पहिल्या इनिंग मध्ये आपल्या समोर. अगदी या मॅच बद्दल आपण चर्चा केली, आतापर्यंत चांगली बॅटिंग टीम मोरजीवाडाने केली आहे. सुरुवातीला प्रशांतने खूप चांगला खेळ दाखवला, परंतु बॉलिंग करताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते देखील तैनात आहेत, परंतु बॉलिंग करताना चांगला खेळ जर आपण पाहिला आतापर्यंत दाखवलाय. स्विंग अँड मिस स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मारझोड तोडफोडीचं हे षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मारझोड आणि तोडफोड करू दिलेली नाही, हे ते षटक आहे. स्लॉग ओव्हर का आपण याला म्हणतो, कारण हे निर्णायक षटक असतं मॅचचं. बॉल हवेमध्ये उडवलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलेत, हो पोहोचलेत तिथे, मात्र ते थोडेसे फसले बॉल अडवताना. आणि क्रिकेटमध्ये चुकीला कधीही माफी दिली जात नाही, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, एक सांघिक खेळ आहे. एक चुकतो तर दुसरा येऊन त्याची चूक सुधारतो. हे क्रिकेटमधून आपल्याला शिकायला मिळतं. वैयक्तिक जीवनामध्ये मी ज्या वेळेस चर्चा करतो की एखादा चुकतो तर त्या चुकांना टीकेमध्ये बदललं जातं, परंतु खऱ्या अर्थाने एखादा माणूस चुकतो तर नक्कीच त्याला सावरणं आपण खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला याच्या विपरीत बघायला मिळतो. जर आपला खेळाडू चुकला तर दुसरा खेळाडू त्याला सावरतो.
अक्रॉस बॅट क्षेत्ररक्षक आहेत, हो आहेत, बॉलच्या पाठीमागे धावतायत, पकडतील बॉल, टाकतील, दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलंय, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली की काय, परंतु इथे मात्र पंचांनी बोर्ड उचललं आणि बॅट्समन इथे मात्र परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतील. टीम मोर्चीवाडाला आणखी एक धक्का लागलाय. 38 धावा 38. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन चाललेत. ही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा, प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. थँक्यू. अभय मैदानाच्या आतमध्ये आलेत. उर्वरित बॉलचा समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यांचं प्राचारण केलंय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. प्रयत्न हाच असेल की आम्हाला मोठ्यात मोठी धावसंख्या उभारायची आहे. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही. टायमिंगला खूप महत्व आहे. ज्यावेळेस मी चर्चा केली की वेळेला खूप महत्व आहे. वेळ बरंचसं काय आपल्याला शिकवून जाते जीवनामध्ये. 1 मिनिट तुम्हाला उशीर होऊ द्या, तुमची ट्रेन चुकली जाते. जे धावपट्टू आहेत त्यांना एका सेकंदाचं महत्व तुम्ही विचारा ते तुम्हाला सांगतील एका सेकंदाचं महत्व किती आहे. म्हणजे जीवनामध्ये वेळेला किती महत्व आहे. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, हो तिथे मात्र जाऊन पोहोचतील. बॉलच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती आणखी धावा अंकित होतील. 2. 41 धावा धावफलकावरती लागल्या. विजयासाठी 42 धावांचं टार्गेट असेल टीम वाशिवली संघासमोर. येणारे बॉल 24 बॉल. प्रगतीच्या वाटेने जाऊया तर नक्कीच मंचावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रतोद माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माथाडींचं झुंजार नेतृत्व, विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. अरे सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, मंचावरती त्यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी शिंदे साहेबांचाही सन्मान आम्ही मंचावरती संपन्न करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील सन्मानित केले जात आहे. त्यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. आदरणीय गणेशजी शिंदे साहेब यांचाही शुभ सन्मान मंचावरती माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. श्री गुरुदत्त चषक 2022 च्या माध्यमातून. तर नक्कीच चला टीम मुर्जीवाडा क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम वाशिवली स्ट्रायकर जोडी तयार ठेवा. तर नक्कीच यानंतर आपण साहेबांकडे जाऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपल्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी आमंत्रित करतो माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रतोद माथाडीचं झुंजार नेतृत्व, विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्याव्यात. वाई पश्चिम विभाग बाग असोसिएशनच्या अंतर्गत स्वर्गवासी महेंद्र किसन वाडकर व स्वर्गवासी संतोष एकनाथ वाडकर यांच्या स्मरणार्थ श्री गुरुदत्त फाउंडेशन वैगाव यांच्या वतीने श्री गुरुदत्त चषक 2022 यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते गणेशजी शिंदे, या गुरुदत्त फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, यामध्ये सहभागी झालेले संघ, उपस्थित बंधूंनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, प्रथमतः स्वर्गवासी महेंद्र किसन वाडकर व स्वर्गवासी संतोष एकनाथ वाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज डोंगर भागातून आलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वाईच्या सुपुत्रांना एकत्र करण्याचा एक नवीन उपक्रम या पहिल्या वर्षी गुरुदत्त फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.
डोंगराळ आणि दुर्गम भागातून धरणाची व्याप्ती वाढत धरणग्रस्त म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण आलो. मुंबई नवी मुंबईच्या परिसरामध्ये वास्तव्याला आलो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माथाडी कामगार असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी स्थिर झालो आणि मग आपल्या गावच्या असलेल्या सर्व लोकांना एकत्रित करण्याचा एक अभिनव उपक्रम, तरुणांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची एकी निर्माण करण्याचा उपक्रम या क्रिकेटच्या माध्यमातून निश्चितपणाने साधला जातो. आणि आपली माणसं भेटलेल्याचा एक वेगळा आनंद असतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येतो. क्रिकेट असा संघ आहे, असा खेळ आहे, एकमेकांचं शत्रुत्व विसरतो. आज बघितलं तर जगामध्ये युद्धाचा सावट आहे, पण असा इतिहास आहे की ज्या ज्या राष्ट्रामध्ये युद्ध झाले मग खेळाच्या माध्यमातून ही राष्ट्र एकत्र येतात. एवढी ताकद या खेळामध्ये आहे. आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून आज माझ्या सर्व भागातील तरुणांना एकत्रित करण्याचा या कार्याला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भविष्य काळामध्ये सातारा जिल्ह्यातला सुपुत्र म्हणून आपल्या सर्वांच्या असलेल्या या फाउंडेशनच्या असलेल्या सर्व कार्याला माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्याबरोबर निश्चितपणाने सहकार्य करेल अशा प्रकारची ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप मोलाचं मार्गदर्शन. आता नेक्स्ट टॉस साठी आपण निलेशजी खऱ्या अर्थानं जाऊया. एका बाजूला असेल पसरणी 11 तर दुसऱ्या बाजूला असेल रेणावळे 11. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज साहेबांच्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेक करायची आहे, कारण साहेबांची उपस्थिती एखाद्या मंचाला शोभा देणारे असते, तरुणांना पाठबळ देणारे असते, तरुणांचा उत्साह वाढवणारे असते. तर सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं टॉस का बॉस या ठिकाणी जायचंय. आदरणीय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं अशेनी पाहिलं जातं तरुणांच्या माध्यमातून, त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय. तर निलेशजी नक्कीच इथून पुढचा टॉस या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी करायचा आहे. चला टॉस आपण करतोय. एका बाजूला टीम रेणावळे, दुसऱ्या बाजूला टीम पसरणी. साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय, ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. राजकीय शेतीच्या वरचं देखणं व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण देणार? तर टीम रेणावळे टॉसचा कॉल देणार. साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. टीम पसरणी टॉस जिंकलाय आणि नक्कीच साहेबांना सांगेन की साहेब, टीम पसरणी अगदी 250 किलोमीटर पसरणी ते नवी मुंबई हा प्रवास सातत्यपूर्व करते आणि अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिक घेऊन जाणार ही टीम आहे. अशा टीमने आता मात्र टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल. कुठपर्यंत पुढच्या टीमला रोखाल? रेणावळे संघ खूप चांगला आहे, त्यांच्यामध्ये खूप चांगली फलंदाजी आहे. कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. टीम रेणावळे, ज्या प्रकारे तुमचा टीम आहे, ज्या प्रकारे तुमचा संघ आहे, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ क्रिकेटमध्ये कसले कशा प्रकारचं बॅटल रंगेल? नक्की चांगलं बॅटर रंगेल. समोरचा संघ चांगला आहे, जवळजवळ 6 ते 7 बॅट्समन चांगले आहेत, त्यामुळे आम्ही 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा टीम रेणावळे आणि टीम पसरणीला असतील. आणि त्याचबरोबर एक आम्ही क्षणचित्र टिपतोय. प्लीज या स्पर्धेच्या गोड आठवणी आपण इथे मात्र जपण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांची उपस्थिती राजकीय शेतीच्या वरचं एक देखणं व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धांना लाभलेलं आहे. माजी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रतोद, माथडींचं झुंजार नेतृत्व आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीचे नेते गणेशजी शिंदे साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या सर्वांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार मानताना विनंती करतो की आपण मंचावर स्थानपन्न बसून घ्या. आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना आम्ही खूप सारं अभिनंदन करतो. साहेब, पुन्हा एकदा आपला खूप खूप मनाच्या अंतःकरणातून लाख लाख असा आभार मानतो, कारण तुम्ही या स्पर्धेला आलात आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या येऊन या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले. तर नक्कीच साहेबांबरोबर या स्पर्धेच्या गोड आठवणी जपल्या जातील. साहेबांचं खूप चांगलं योगदान राहिलं या सामाजिक क्षेत्राला. आज तुम्ही
तर धन्यवाद. ज्या खऱ्या अर्थानं व्यासपीठाला साहेबांची उपस्थिती लाभली, खूप खूप आभार. खऱ्या अर्थानं गुरुदत्त फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं खूप खूप आभार साहेब. आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं खूप खूप आभार साहेब. असंच खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळीस प्रत्येक आयोजकाला मोठं सहकार्य आपल्या माध्यमातून लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. खऱ्या अर्थानं संपूर्ण सातारा जिल्हा आज आपल्याकडे आशेने पाहतोय. कोरेगाव तालुक्यापुरतं मर्यादित राहू नका, पूर्ण सातारा जिल्हा खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून, आमचा महाबळेश्वर तालुका सुद्धा खऱ्या अर्थानं लक्ष द्या हीच नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करेन. घेऊन जाईल मॅचकडे. मॅच ऑन होते त्या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये आपण पाहतोय सातारा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज निलेशजी मार्डेकर. धन्यवाद. फुलटॉस बॉल, त्याला मात्र चांगली दिशा. तर धावफलकावरती तर प्लीज पुन्हा एकदा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुरुदत्त फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप आभार साहेब. आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल खऱ्या अर्थानं गुरुदत्त फाउंडेशन वैगाव यांच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही खूप खूप असं आभार मानतो. घेऊन जातो डीजे मास्टर. एक आवाज माईकला कमी आहे बघा, दोन्ही आवाज, कारण एका माईकला खूप आवाज कमी आहे, तर विनंती राहील ते सेटअप करा. तर घेऊन जातो पुन्हा एकदा सातारा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर सरांकडे. धन्यवाद. तर धावफलकावरती आलो. जातो. धावा लागल्या आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल, काय बॉल आहे, अफलातून बॉल. कौतुक का करू नये या बॉलचं. अफलातून क्रिकेटचं एक मादक सौंदर्य या बॉलच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज विकास बॅक टू द पवेलियन, आलो, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला चाललाय. हॅलो 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 हॅलो. तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अजय चाललेत. क्रमांक यांचं प्राचारण केलंय 4 वरती आणि 4 ती मैदानाच्या आतमध्ये जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला बॅट्समन गणेश आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समन अजय, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालेत. आनंदा गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 2चं षटक. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या बनवायची आहे. 4 धावा धावफलकावरती झालेत. धावांचा पाठला करायचा 42. अजूनही 38 धावा 18 बॉल मध्ये बनवाव्या लागतील. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. त्याचबरोबर आदरणीय महादेव अप्पा वाडकर यांचं शुभागमन झाले, त्यांचे स्वागत. तदनंतर आदरणीय वसंत कोंढिबा वाडकर यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत मंचावरती. त्याचबरोबर आदरणीय शांतारामजी वाडकर यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत आम्ही मंचावरती करतो आणि विनंती करतो की आपण सान्नपण व्हा. त्याचबरोबर आनंदा सिद्धू वाडकर यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत मंचावरती करतोय. तर हा व्हाईट बॉल पंचांची घोषणा झाली. चला स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स, वेळ नाही घ्यायचा. 6 धावा धावफलकावरती लागल्या. त्याचबरोबर आदरणीय बाळू हरिबा वाडकर यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत मंचावरती आहे. तर घेऊन जातो मॅचच्या दिशेने. रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम या 2 टीम्स मध्ये. एका बाजूला टीम मोर्शीवाडा, दुसऱ्या बाजूला टीम वाशिवली.
स्क्वेअर कट केलाय, कट करण्याचा प्रयत्न. तर धावा बनवाव्या लागतील टीम वाशिवलीला, कारण 42 धावा आहेत. ज्या वेळेस आपण या धावसंख्येचा विचार करतोय अवघ्या 6 धावा धावफलकावरती लावल्यात. पंचांनी थांबवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आनंद सज्ज होतील, बॉल रिलीज करतील. 2 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ नाही घ्यायचा. तर 6व्या मैदानाच्या आतमध्ये डावी इष्टी सोडून जाणारा बॉल, हा नो बॉल आहे. पंच कोणता नो बॉल आहे? फेकी नो बॉल. पैलवान करण वडकर यांचं शुभागमन झालं, त्यांचे स्वागत. म्हणजे पॅनल्टी लावली जाईल. या बॉलवरती पॅनल्टी 2 धावांची असेल, नोची 1, अशा 3 धावा या बॉलवरती आम्ही अंकित करतोय. आणि गोलंदाज आनंदा यांना पुन्हा बॉलिंग करता येणार नाही. इथे मात्र पंचांनी थांबवले गोलंदाज आनंदा यांना फेकी गोलंदाजी. आता उर्वरित बॉल रिलीज केले जातील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजी लाळा आहे. आणि मला वाटते पहिलाच फेकी गोलंदाज आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आढळलाय. आणि अतिशय पंचांचं खूप चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यांचं मी कौतुक करेन, कारण काळाला गरज आहे. ज्या वेळेस आपण चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेस अशा प्रकारची बॉलिंग केली गेली, त्या वेळेस त्या खेळाडूंवरती निर्बंध घातले गेले. त्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली ऍक्शन सुधारवली आणि पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आले. तुम्ही हरभजन सिंग घ्या, तुम्ही मेंडिस घ्या, यांच्यावरती आक्षेप घेतला गेला होता. तुम्ही मुथय्या मुरलीधरन घ्या, यांच्यावरती आक्षेप घेतला गेला होता. कारण मुथय्या मुरलीधरन म्हटलं तर एक हायेस्ट विकेट टेकिंग गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला होता. त्यांची ज्या प्रकारे ऍक्शन आहे, त्याही ऍक्शन वरती अनेक प्रश्न उभे राहिले होते. आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ऍक्शन मध्ये थोडंसं चेंजेस केला आणि पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आले. म्हणजे बरेचसे असे गोलंदाज राहिले, त्यांचे गोलंदाजीवरती अनेक प्रश्न उभे राहिले. सफल खेळण्याचा प्रयत्न, उजस्टी बाहेरचा बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. व्हाईट बॉल, 11 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गणेश. स्ट्रोक मोठा, हवेमध्ये बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा फील्ड करतील. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सी मार, रेषा पार, चौकार. 15 धावा धावफलकावरती लागल्या. आतापर्यंतच धावफलक आहे 15. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वाशिवली. चला पंच, आपण इशारा द्या, वेळ खूप घेत आहेत दोन्ही संघ. स्पीडअप घ्या, कारण आपल्याला निर्बंध आहेत या ग्राउंडच्या माध्यमातून, त्यामुळे आपण स्पीडअप ठेवा पंच. उजव्या स्टी बाहेर हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव फलकावरती सोडली जाईल. याच्यावरती टीम मोर्जीवाडाला रोख ठेवावी लागेल. संपूर्ण मॅच जर आपण पाहिली तर 50-50 मुकाबला आहे. जो संघ चुकी करणार त्या चुका तुम्हाला भोगाव्या लागणार, हे तितकंच खरं आहे. क्रिकेटमध्ये अथवा जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण चुकी करतो त्याचा भोग आपल्याला भोगावा लागतो. क्रिकेटमध्ये तसंच आहे. तुम्ही कॅच सोडा, त्याचा भोग तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतो. तुम्ही व्हाईट बॉल टाका, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला होतो. म्हणजे जी काय जीवनामध्ये तुम्ही चुकी करता, क्रिकेटचंही तसंच आहे. त्याचा मोबदला तुम्हाला चुकवावा लागतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या.
18 धावा धावफलकावरती लागल्या आणि षटक क्रमांक दुसरं संपवण्यासाठी 6 बॉल संपवण्यासाठी तब्बल 11 बॉल रिलीज करावे लागले. हे सर्वाधिक आत्ताच्या या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, या स्पर्धेचा जर विचार केला तर सर्वाधिक लांबवलेलं षटक आहे. आणि ज्यावेळेस मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा करतो की अगदी 17 बॉलचं षटक मोहम्मद सामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकलं, अगदी 6 बॉल संपवायला. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास आहे आणि हा या स्पर्धेचा इतिहास आहे. तब्बल एक षटक संपवण्यासाठी 11 बॉल घेतले या दुसऱ्या ओव्हरसाठी. तर मैदानाच्या दिशेने ओढ्या षटक क्रमांक 3. चला पंचचा पण इशारा द्या खेळाडूंना, कारण वेळ खूप होतोय. कारण आयोजकांचा कॉल सातत्यपूर्व आमच्यापर्यंत येतोय, तो कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. गोलंदाज मंगेश गोलंदाज मार्ग वरती क्रमांक 3चं षटक आहे प्रगतीपथावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विंग अँड मिस, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, हा डॉट बॉल. बॅट्समन गणेश आहे, संघ थोडासा अडचणीमध्ये आहेत. ज्या वेळेस मित्रांनो पृथ्वी तलावरती एखादं शुभमंगल कार्य होतं त्यावेळेस विघ्नहर्त्याचं पूजन केलं जातं, त्याची आठवण केली जाते. परंतु आज मात्र टीम वाशिवली मैदानाच्या आतमध्ये अडचणीमध्ये आहे. तर कोणता खेळाडू या टीमचा तारणहारता ठरेल, कोण टीमला अडचणीतून बाहेर काढेल? ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि अजय आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात, 42 धावांचं टार्गेट आहे. फुल टॉस बॉल, टायमिंग चांगलं, क्षेत्ररक्षक खाली, लांबी कमी, फलंदाज माघारी, अजय बॅट्समन माघारी. चला पुढचा बॅट्समन त्वरित चला मैदानाच्या आतमध्ये, वेळ नका घेऊ. स्वप्नील वाशिवले मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग पर्सनल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, हो बॅकअपला जातील, फेक करतील ते. आणखी एक धाव येते धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या. इथून पुढे अजूनही 22 धावांची गरज आहे. 22 धावा बनवाव्या लागतील इथून पुढे टीम वाशिवलीला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 4 बॉलची सांगता झाली आहे. शेवटचे 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. मॅच अजूनही ऑन आहे टीम वाशिवलीसाठी. चांगली बॅटिंग, विजयाचा शिक्कामोर्तब. टीम मुर्जीवाडा चांगली बॉलिंग, विजयाचा शिक्कामोर्तब. उजव्या बाहेरचा बॉल, डॉट बॉल. आणि ज्या अर्थी षटक क्रमांक 3 साठी लेफ्ट आर्म गोलंदाज ठेवला टीम मुर्जीवाडाने, अर्थात गोलंदाज मंगेश यांना ठेवलं, हे खूप महत्वपूर्ण राहिलं. कारण ज्या वेळेस आपण स्पर्धेमध्ये अनेक पाहिलेलं आहे की षटक क्रमांक 3 हे टर्निंग पॉइंट देणारं षटक आहे. मॅचची एज इथे मात्र यष्टीरक्षक फसले. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. बॉल की क्षेत्ररक्षक की बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला. 3 धावा इथे मात्र घेतल्या, हो घेतल्या 3 धावा. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती जातो एंड ऑफ द 3rd ओव्हर. 23 धावा धावफलकावरती लागल्या. इथून पुढे अजूनही 19 धावांची गरज आहे. येणारे बॉल 6. 6 बॉल 19 धावांची गरज. समीकरण आपण नव्याने मांडतोय. तर प्रशांत गोलंदाजी मार्गवरती बोलवला या ओव्हरसाठी.
4 धावा या बॉलवरती अंकित झाल्या. इथून पुढे अजूनही 15 धावा. येणारी बॉल 5 स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. अबिलिटी स्वप्नील कडे आहे. अनेक वेळेस जर तुम्ही पाहिलं टीम वाशिवलीच्या माध्यमातून स्वप्नील आपल्याला पाहायला मिळालेत. खोल टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळून काढलाय. धावफलकावरती 1 धाव दुसऱ्या धावेचं जोखीम घेतलंय आणि ते मात्र बॅट्समन स्वप्नील यांना माघारी जावं लागेल. जो बॅट्समन महत्वपूर्ण ठरत होता, जो मॅचला कलाटणी देऊ शकला असा बॅट्समन माघारी चालले. 28 धावा धावफलकावरती. या अगोदर जर आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती होत्या. आता आजचा दिवस 27 फेब्रुवारी आहे मित्रांनो. आजचा दिवस आपण राज्यभाषा दिन म्हणून साजरा करतो. राज्यभाषा आपली मराठी आणि आज हा दिन आपण साजरा करतोय. खऱ्या अर्थाने मी सांगत आलो आतापर्यंत की कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण राज्यभाषा मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो. ज्यार्थी कुसुमाग्रज यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांचा जन्म जर आपण पाहिला 27 फेब्रुवारी 1912 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर अतिशय 27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999 हा त्यांचा जीवन प्रवास राहिला. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्या. अनेक कविता जर तुम्ही पाहिल्या कुसुमाग्रज यांच्या, अक्षरशः खूप चांगला बोध त्या कवितातून आपल्याला मिळतो. असे अनेक कविता, अनेक कादंबऱ्या, अनेक नाटकं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बॉलर तयार. खुला टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आउट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. आणखी एक फलंदाज परतीच्या दिशेला. आणि ज्या प्रकारे आपण कुसुमाग्रज यांची काव्यसंग्रह जर पाहिली तर जीवन लहरी, किनारा, मराठी माथी, वादळ, वेल इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केले. विशाखा हा एक काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचं एक कायमचं भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटकं तुम्ही आम्ही पाहिलेली आहेत. इथून पुढे बनवायचे आहे टीम वाशिवलीला. क्षेत्ररक्षक आहेत, हो आहेत. शेवटचे प्रयत्न चांगला केला जातोय परंतु लांबी कुठेतरी कमी पडली आहे या मॅच मध्ये. फक्त आता मात्र बाकी आहे ती म्हणजे औपचारिकता. तर गणेश हा फलंदाज माघारी चाललाय. स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. श्री गुरुदत्त चषक 2022 च हे पर्व क्रमांक 1. तर यानंतर आम्ही मंचावरती स्वागत करू यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य आहे. त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही या स्पर्धेबद्दल चर्चा करतो, मान्यवरांची रीलचेर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. अशा मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करू. यानंतर चला, यानंतर लाईनअप तयार ठेवा पसरणी आणि त्याचबरोबर टीम रेणावळे लाईनअप तयार ठेवा. वेळ नाही घ्यायचा. यानंतर प्लीज आपण सहकार्य करा. तर इथे मात्र टीम वाशिवलीचा यांचा आभार मानतो. आपण इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्या पर्यंत पोहोचवलात. हार्डलक टीम वाशिवली. संघर्ष तुम्ही केलात परंतु धावांचा पाठलाग टीम वाशिवली करू शकली नाही. आपला आभार आहोत. आणि टीम मुर्जीवाड आपला अभिनंदन. तर यानंतर आपण सगळ्या सन्मानित केले जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय महादेव चंद्रकांत रामचंद्र वाडकर साहेब माझा शुभ सन्मान मंचावरती होतोय. चेअरमन मकरंद आबा पाटील पतसंस्था